नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आहे आपला वाढदिवसाचा ब्लॉग। बस बच्ची रे बच्ची कर देगी कच्ची। आज आपला आहे वाढदिवसाचा ब्लॉग। आता तुम्ही म्हणत असाल अरे मंदारचा वाढदिवस झाला पण व्हिडिओ नाही आला, तर व्हिडिओ होणार होता, थोडासा पोस्टपोन झाला। मम्मी समोर तिकडे बसली होती, मम्मीला आम्ही इथे बोलावून घेतलेलं आहे, प्लॅटफॉर्म नंबर 3 वर बोलून घेतलेलं आहे मम्मीला। त्याचं कारण म्हणजे मी थोड्या वेळातच सांगतो। वाढदिवस जरी माझा असला तरी आज प्लॅनिंग नुसार मी मम्मीच्या चालणार आहे, कारण मम्मी बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून बोलत होती की आपण सुकासुकी मध्ये जेवायला जाऊया। आता हा सुकासुकीचा विषय काय आहे तो तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच। ऍक्च्युली आपला प्लॅन होता दादरला जायचा काल रात्री, पण सडनली मी चेंज केलाय त्याच्यासाठी। हे आता मी चेंज केलेलं आहे, म्हणून मम्मीला इथे स्लो ट्रेन साठी बोलावून घेतलेलं आहे। तर आता आपण चाललोय गोरेगावला सुकासुकी मध्ये। फायनली आपण पोहोचलोय गोरेगावच्या गर्दीमध्ये। गोरेगाव ईस्टला आहे आणि ते हॉटेल आहे ना मित्रांनो, कशासाठी स्पेशल आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो, पण ज्याच्यासाठी स्पेशल आहे ना ते मम्मी खाऊच नाही शकत। बायग्या पाऊस पण नाही साथ सोडत आहे। हा उघड, आपल्यासाठी उघड। आणि हे हॉटेल जे आहे सुकासुकी हॉटेल फेमस हॉटेल आहे, भरपूर लोकांना माहिती असेल, नसेल माहिती त्यांच्यासाठी। हा तू त्यांना सांग ना, लोकेशन सांगतो ना। प्रत्येक स्टेशनचा, प्रत्येक शहराचा, सिटीचा आपला आपला वेगवेगळा दर्जा आहे। सर मीरा भाईंदर, आता आपण गोरेगाव आलो तर गोरेगाववाल्यांची तारीफ करायची। माहिती काकांना इज्जत ना मेरी जान। आणि जवळ स्टेशन पासून रिक्षाने 5 मिनिटावर आहे, पण चालत 20-25 मिनिटावर आहे। फायनली आपण आलो आहोत सुकासुकी मध्ये। आई शपथ खतरनाक। हे बघा, इतका नागरी मांजरेकरांच्या स्वयंपाक घरातून विषय आहे का बाई। आपण आलोय कुठे मी सांगतोच तुम्हाला समजलाच असेल, आता मी बोलून दाखवलं। सो गाइज, आज आपण आलो आहोत टेलिव्हिजन मधले पॉप्युलर पर्सनच्या हॉटेलमध्ये, महेश मांजरेकर सरांच्या हॉटेलमध्ये। सुकासुकी हे हॉटेल त्यांचं आहे गोरेगाव मधलं। आपण इथे आज जेवायला आलेलो आहोत, फॅमिली टाइम, माझा बर्थडे सेलिब्रेट करायला। केकचा पत्ता नाही पण बर्थडे सेलिब्रेट करायला आलेलो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे सुकासुकी का ते मुळात कोकणातले आहेत सर, आणि त्यांनी त्यांच्या घरी जे पदार्थ बनतात म्हणजे सुकी मच्छी असू दे किंवा काय, तर ते त्यांनी इथे स्वतः ठेवलेले आहे। त्यांना पण सुकी मच्छी आवडते, सो त्यांच्या काही इंटरव्ह्यू मधून मी बघितलं होतं। सो सुकी मच्छी पण मिळते, असं कोणतं हॉटेल आहे पाहिजे ते सुकी मच्छी मिळते। बाहेरच सुगंध येतो सुक्या मच्छीचा। सुकी मच्छी म्हणजे आपल्या सर्वांचा जीव की प्राण आहे। ते एक म्हणजे काय बोलतात आपण, ते पावसाळ्यामध्ये म्हणजे वर्षभरासाठी एक त्याचा वेगळा साठाच असतो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये। आपला संपलाय, आपल्याला घ्यायचा आहे। तू काय ऑर्डर केलंय? की वालाचं बिरड आणि मी वडे केले, गरम गरम सगळं आहे पण खाऊ नाही शकत का, तर एलर्जीचा विषय। मी अजून सध्या काहीच ऑर्डर केलं नाही। ती कन्फ्युज आहे एवढा मोठा मेन्यू बघून। इकडे ना सुके फिश पण आहे बघ, सुके क्रिस्पी बोंबील फ्राय वगैरे हे सगळं आहे। सुक्याची पण म्हणजे व्हेज पण ऑप्शन आहेत, सुक्याचे पण ऑप्शन आहेत आणि ओल्या फिशचे पण ऑप्शन। तर असं आपला एकूणच फॅमिली टाइम आज आपण स्पेंड करायला आलो आहोत। मम्मी म्हटली की बर्थडे आहे तर बर्थडेच्या दिवशी करायचा, तर असं नाहीये। बर्थडे वो तुम्हारा साल में जो शेवट का दिवस आता है तुम्हारा बर्थडे का, उसके पहले वर्षभर में तुम कभी भी बर्थडे साजरा करो, वो तुम्हारा विषय, पर्सनल लेवल पे विषय। बाकी इथला एम्बियन्स त्यांनी पूर्ण कोकणी विषय ठेवलेला आहे। समोर पण तुम्ही जी भिंत बघाल ना ते चिऱ्यांचं ठेवलेलं आहे, चिरे आहेत। हा, आणि ओरिजिनल चिरे आहेत। इज्जत आहे इज्जत। त्यासाठीच आपण सुकासुकी हॉटेल निवडलेलं आहे। तुम्हाला आठवत असेल आपण मागे मेट्रोचा ब्लॉग बनवायला गेलो होतो, तेव्हा याच रूटने गेलो होतो, तेव्हा सुकासुकी हॉटेल बघितलं होतं। आता तो मेट्रोचा ब्लॉग, अंडरग्राऊंड मेट्रोचा आपण एक व्हिडिओ बनवला होता, तो कधीच आहे, जुना आहे तो, म्हणजे झाले 7-8 महिने झाले असतील त्याला। त्याच्यानंतर आपण आता हा विषय केलेला आहे, म्हणजे एवढं डोक्यात होतं इथे यायचं। आम्ही चाललोय केक आणायला। वाव, आता काय आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही चाललो, असं काय स्पेसिफिक कारण नाहीये। एक्चुअली स्विगी जोमैटो पण करू शकतो, लेकिन सोचा की थोड़ा सा एक हल्का फुल्का ट्रिप मार के आते, नहीं क्या वो खाना बन रहा है तब बोला जाके आते, उपळा श्वास लेके आते। ह्याच्यासाठी चाललोय आता आम्ही केक घ्यायला।
फायनली आपण एक केक घेऊन आलेलो आहोत. मस्त केक आहे आणि यावेळेस माझ्या आवडीचा आहे. बर्थडे ब्लॉग तुम्ही ताईच्या चॅनलवर बघितलं असेल तेव्हा त्यांनी त्यांचा उचलून आणला होता त्यांच्या आवडीचा. पण ये तुम्हारे भाई की चॉईस है, अभी चॉईस कैसी निकलते हो खाने के बाद ही पता चलेगा. आणि आता इथे आपण आलो आहे ते मी तुम्हाला फूड खाल्ल्यानंतर सजेस्ट करेन की कसं आहे काय आहे. सो तारीफ तो की है तो देखते. आता इथे सगळ्यात पहिले आपल्याला बोंबील फ्राय दिलेला आहे. हे स्टार्टर बोलू शकतो आपण. हे बघ कसं आहे. वाव, चटणी वेगळी आलाय बाई, सुगंध तर आलाय. भरपूर असं कोटिंग आहे. आता आपल्याकडे फूड ब्लॉग नाही आहे तर मी भयानक बोलली असते याच्यावर. आपण ऍक्च्युली कालच फूड ब्लॉग केला. ज्यांनी नसेल बघितला तर नक्की बघा. पण ते डोक्यात काय नसताना आज पण आपला तोच विषय होतोय. पण आज आपण फॅमिली सोबत आलोय आणि मागची जी पेंटिंग आहे ना ती खऱ्या अर्थाने कोकणाचं सौंदर्य दाखवते इथे. एक्झॅक्टली कोकणात जशी मंदिर असतात नारळाची, आपल्या कोकणामध्ये मंदिराची कमी नाहीये. ठीक आहे. समुद्र. वाव, खूपसूरत एकदम कच्ची. बघूया टेस्ट करूया. लागली थोडीशी. बापरे खूपच छान केली. मस्तच आहे एकदम. टेस्टी आहे एकदम. हमको झूठी तारीफ अच्छी नाही लगती. नाही झुटी नाही मी बोलत आहे. एकदम कुरकुरीत आहेत बघ. मी ते खोटं आहे ते तोंडावर मस्तच आहे. पण ते सुगंधावर ऍक्च्युली कळालं भाई. बघ ना तू पण टेस्ट करून बघ. नाही लागत आहेत, कुरकुरीत लागतात. मी हळूहळू माझं ओपिनियन देणार की इथे आलं पाहिजे का नाही. बट बोंबील बादशाळे बोंबील आपलं प्रॉपर जेवण आलेलं आहे भाई. बोंबील बटाटा रस्सा, वालाचा प्रॉन्स मसाला, वडी, ज्वारीची भाकरी, नंबर. तर सगळ्यात पहिले इथे वालाचा बीज आहे. हे सुके सुके. बरं झालं मंदार इकडे आणलं. हे बघा बोंबील भाई साहेब. आणि ही डिश आहे ना स्पेशली आहे ना महेश मांजरेकर सरांची आहे. कारण त्यांनी ती दाखवलेली त्यांच्या आई बनवायच्या. येस. तर तेच ते त्यांनी इकडे ती चव आपल्याला हे केली. आणि तसंच त्यांच्या बघा, हे प्रॉन्स प्रॉन्स ग्रेव्ही खतरनाक. ते हा तुला आपला सर्व विषय करते. काय भाई, हा आपला विषय. हा तुझा विषय आहे, तू इकडे लागली. मम्मीसाठी खास वालाचा बिरडा. कारण मम्मीला हे नाही जमणार ना म्हणून. तरी पण मम्मी टेस्ट करणार आहे याची मला 100% गॅरंटी. ते तो दिसतच आहे. हाँ, चेहरे पे वो अलग लेवल की खुशी है. मस्त. अरे काय सुगंध मी येतोय. बोलली काय समजतं. आणि मस्त मस्त गरम वाफा निघतात आहेत. जरा थोडं घे काय, थोडं नाद करायचा पण थोडासा करायचा. हा वडा बघा ना. अप्रतिम. सुगंधावरूनच कर. हा, सुगंधावरूनच कळलं. मम्मीला फूड ब्लॉग साठी न्यायला पाहिजे. अंदर हे मस्तच झाले. हा. खूप छान. त्याला त्याच्यात कोकम पण टाकलं एकदम घरगुती. कसं वाटलं जेवण? एक नंबर. तुला? खूप मस्त एकदम घरगुती विषय. आणि आता जेवण म्हणजे असं वाटतं की आता अंगावर आलंय. म्हणजे इतकं शांत एकदम सगळं काय वातावरण. आणि त्याच्यात जेवण म्हणजे इतकं अप्रतिम मस्त. खर्च्यासारखं जेवण आहे ना सगळं. हा भात जो आहे ना, हा भात मित्रांनो आत्ता बनवून दिलेला आहे. म्हणजे असं नाही की बनवून ठेवलाय आणि येणार ऑर्डर तेव्हा गरम करून देणार. कारण जो आपण भात बघतोय ना त्याला ओलावा आहे, नरमाई आहे आणि गावठी भात आहे तो. मुळात म्हणजे शेतकऱ्यांकडून घेतलेला आहे. खूप मोठी गोष्ट आहे की शेतकऱ्यांकडून डिरेक्ट घेतात. म्हणजे कसं शेतकऱ्यांना पण म्हणजे फायदा व्हावा किंवा त्यांचं पण एक पोट भरावं ही एक माणसाची इच्छा असते. तर तो विषय इथे आहे. आता सरांच्या हॉटेलमध्ये पण कुळदाची पिठी मिळते, ती आम्ही ऑर्डर केली. बघूया त्याची टेस्ट कशी लागते. स्पेशली मम्मीसाठी ऑर्डर केली. पण मला ना कलर वाईज सेम टू सेम आपल्या घरी बनवतो तशीच वाटते. सेम आपल्यासारखीच वाटते. कोकम तर आपण नाही टाकत कोकम, पण टाकतात कोकम. तरी मी टाकते कोकमाची. कोकम आहे वाटते. लसूण पण आहे. लसूण पण आहे, कोकम पण आहे. काय टेस्ट आहे बाहेर. सही आहे ना. कमाल आहे एकदम. आता हे थोडं आपलं उरलेलं आहे ते आता आपण घरी घेऊन जातोय. मी सूप भेटलं काय सुकासुकीमध्ये? सुकासुकीमध्ये सूप भेटलं. बाकी आमचा श्रावण बिवण काय नाही काय भाई? हा, हे मी याच ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगून देतो. नाहीतर परत रती महारती येतात तर नाही पळत. आम्ही तुम श्रावण रखो रखना चाहिए. श्रावण पाळत नाही ही गोष्ट आहे, पण पाळत नाही याचा अर्थ आम्ही असं वारालाच खातो. गुरुवार, शनिवार, मंगळवार, सोमवार हे वार आपण नाही खात. फक्त शुक्रवार आणि रविवार वगैरे असं काय असेल तर आज पण शुक्रवारच म्हणून. तो भाई ने बता दिया, भाई को इज्जत. अभी बडे भाई को पूछते. हा, हे आपलं क्लिअर केलेलं बरं आहे भाई साहेब. ते नंतर लपडी नको. इथे मस्त आता गरमागरम ही बनाना शिरा ऑर्डर केलेला आहे. हे खाऊया एकदम ऑथेंटिक के दिल में बोलते. पहिला कसला बनवलाय रे. ही बनाना आहे ना एकदम बनाना अप्रतिम. बस विषय क्लोज. भाईने बोल दिया विषय संपाकली. ऑल शॉपर भारी बनवलंय. गोड आणि भाई
आता तूच दे तुझं मत. बस भाईने बोल दिया, विषय क्लोज, मेरी अट्टा. खतरनाक रे मित्रांनो, खतरनाक. वर्थ. ही आपली मेजवानी इथेच संपते. केक बिक काय कापायची गरज नाही. केक ऑलरेडी आम्ही तिघांनी मिळून कट केलेला आहे. खतरनाक. आणि केकच्या साईज बाबांना आणला होता. भाई बाप, तुम्ही नाही आणत ना, तुम्हाला माझी शपथ काय भाई. आणि रेट्स आहेत ना, रेट्स पण असे आपल्याला सगळ्यांना परवडण्यासारखे. Happy birthday to you. Happy birthday dear Mannar. Happy birthday to you. चला गाईज, आपला फॅमिली सोबत थोडक्यात बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. एकदम लिटिल बिट. आता मम्मीने मला खास गिफ्ट घेतलेलं आहे. मंदार तुझ्यासाठी. आणि मम्मीने खास गिफ्ट दिलेलं आहे. सोन्याचं पान बनवलेलं आहे माझ्यासाठी. बापरे, एकदम टॉप. आणि खूप तुला शुभेच्छा मंदार. खूप सारे आशीर्वाद. आणि असंच काम करत राहा आणि सर्वांना हसवत राहा आणि खुश राहा. बस. बडा माल. एवढं अरे शपथ, एवढं काय. हो भाई साहब, कसं वाटलं गिफ्ट? एक नंबर. अजून काय पाहिजे. हे होतं मम्मी कडून गिफ्ट. थँक्यू मम्मी. त्याच्यात 1 रुपया पण आहे. अरे अहो, 1 रुपया नाही. 1 रुपये का मान नाही ढासळण्याची है रे. 1 रुपया गया की तर बाय घे. इसका तो मान रहता है. इसका तो मान रहता है. भले 1 मान रुपया आहे, हम्म. पण हा मानाचा 1 रुपया आहे. पण हजारांना 1 रुपया लावला की तो मान बनतो. मान. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. हालाकी मी माझे एफर्ट्स आहेत, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत प्रॉपरली. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जसा आहे तसा मी शेवटपर्यंत राहणार आहे. तर आता आपण केक खाल्लाय ना, तर आपण त्यांना पण देऊया थोडासा. चला मित्रांनो, खूप छान पद्धतीने आपलं एक आजचं सेलिब्रेशन झालं. आज सुकासुकी मी बहुत सारा सूप मिळेला आहे आणि खूप सुंदरच जेवण होतं. त्यात काही वादच नाही आहे. सोडा न टाकता सगळं जेवण बनतं. तर असा विषय आहे. तुकडचा थोडक्यात तुम्हाला ॲम्बियन्स दाखवतो कसा आहे. एक्सप्रेस हायवे आहे ना, त्याला लागूनच आहे बघा. समोर हायवे आणि त्याच्याच लागून असं हे हॉटेल आहे. जास्त काय असं डोक्यात ठेवून आलो नव्हतं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे, पण एक फॅमिलीसोबत दुपारचा आपण लंच केलेला आहे. खूप छान झालं आणि होपसो तुम्ही पण एन्जॉय केलाच असेल. आपल्या इथे आपला भाऊ आलेला आहे. भाऊ भेटायला आला खास. मला भाऊने मेसेज केला होता, मंदार कुठे मी येतो तुला, तू जिथे असेल तिथे भेटायला आहे. ॲक्च्युली तो कामातच होता, पण तरी पण आलेला आहे. बांधिलकी. येस, बांधिलकी. चला, आपली गाडी पण आलेली आहे. आता मम्मी पण ऑलरेडी थकलेली ऑफिसवरून. तिला मग आता सुखरूप घेऊन जाऊया घरी. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो. होपसो तुम्ही एन्जॉय केला असेल, तुम्हाला आवडला असेल. थोडक्यात सेलिब्रेशन होतं माझ्या बर्थडेचं, कारण ये मिस नाही होणार. मग बर्थडे आला तर बर्थडेचा ब्लॉग करायचा प्रत्येक वर्षी आहे बाई. तर तोही केलेला आपण. मम्मी एन्जॉय केला. आई तुला कसं वाटलं? मस्त एन्जॉय केलं, एकदम आरामात, निवांत. स्टाफ वगैरे सगळं चांगलं होतं. जेवण तर मस्तच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.